नमस्कार, घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण तुपामध्ये लापशीचा रवा टाकून अतिशय मस्त अशी पौष्टिक रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर घरगुती भोजन या चॅनेलवर नवीन आला असेल तर चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे आपल्याला 1 वाटी लापशीचा रवा घ्यायचा आहे. म्हणजे लापशी बनवण्याकरता आपण जो रवा वापरतो याला दलियासुद्धा म्हणतात. तो 1 वाटी आपल्याला घ्यायचा आहे. व्यवस्थित असा निवडून घ्यायचा. आता इकडे आपल्याला गॅसवरती कुकर ठेवायचा आहे आणि कुकरमध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि तूप व्यवस्थित असं वितळवून घ्यायचं आहे. तूप वितळलं की यामध्ये आपण 1 वाटी लापशीचा रवा घालायचा आहे आणि गॅस मध्यम ठेवायचा किंवा लो ठेवला तरी चालेल. लो फ्लेमवरती हा लापशी रवा छान फुल्यापर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. अधूनमधून याला सतत असं परतत राहायचं आहे, मिक्स करून घ्यायचा आहे. म्हणजे हा रवा सर्व बाजूने छान एकसारखा असा भाजला जातो. मस्त असा पांढरा होईपर्यंत फुलेपर्यंत आपल्याला हा रवा छान असा बारीक गॅसवरती परतून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे. पहा इथे हा लापशी रवा छान असा पांढरा झालेला दिसतोय, म्हणजेच व्यवस्थित असा फुललेला आहे. लापशी रवा छान असा भाजून झालेला आहे. अशी मस्त बारीक गॅसवरती ही लापशी रवा भाजून घेतला ना, मग पहा लापशी अगदी सुटसुटीत मऊ मोकळी आणि दाणेदार होते, सोबतच पटकन शिजते सुद्धा. मस्त असा हा रवा आपला भाजून झालेला आहे. लगेचच आपण या कुकरमधून हा रवा काढून घेऊया. आता सेम कुकरमध्येच आपण याला भाजून घेतलेला आहे आणि लापशीसुद्धा आपण यामध्येच बनवणार आहोत. त्यामुळे आपला जास्त भांड्याचा पसारासुद्धा होत नाही. सर्व लापशी आपण लगेचच आता कुकरमधून काढून घेऊयात. आणि आता याच कुकरमध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे. तूप व्यवस्थित असं वितळलं की यामध्ये बारीक चिरून घेतलेले ड्रायफ्रूट्स म्हणजे सुकामेवा घालायचा आहे. जसे की इथे मी काजू, बदाम, मनुके आणि सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. आता हे सर्व ड्रायफ्रूट्स आपल्याला छान लालसर होईपर्यंत तुपामध्ये परतून घ्यायचे. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्सचा वापर करू शकता. पोहा इथे सर्व ड्रायफ्रूट्स मस्त लालसर होईपर्यंत आपण परतवून घेतलेले आहेत. आता लगेचच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर 1 वाटी लापशीसाठी आपल्याला 2 ग्लास पाणी घालायचं आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. यामुळे लापशी अगदी छान मऊसूत आणि दाणेदार मऊ मोकळी अशी होते. पाणी घालून मिक्स करायचं. त्यानंतर यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. तर इथे मी गुळाची पावडर वापरत आहे. चवीप्रमाणे तुम्ही यामध्ये गूळ घालू शकता. किसलेला गूळसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. आता व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि मग चिमूटभर यामध्ये मीठ घालायचं. गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातल्यामुळे याची चव आणखीनच वाढते. त्यानंतर 1 चमचा वेलची पूड घालायची आणि आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. छान असं एकजीव करून घ्यायचं आणि आता याला ना छान अशी उकळी येऊ द्यायची. आता याला उकळी आली की लगेचच भाजून घेतलेला जो लापशी रवा होता तो यामध्ये घालायचा आहे. तर या पद्धतीने तुम्ही लापशी बनवाल ना, तर पहा लापशी अगदी परफेक्ट होते. लापशी रवा घालायचा, मिक्स करून घ्यायचं आणि आता कुकरचं झाकण लावून घेऊया. झाकण लावून मध्यम गॅसवरती आपल्याला लापशी शिजवून घ्यायची आहे. याच्या मी 4 ते 5 शिट्ट्या करून घेतला. कुकर थंड झाला की याचं झाकण काढून घेतलं. पहा लापशी अगदी मऊ, सुटसुटीत आणि दाणेदार अशी झालेली आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने लापशी नक्कीच बनवून पहा. नक्कीच चवीलासुद्धा खूप जबरदस्त लागते आणि अगदी मऊ मोकळी दाणेदार होते. तुमच्याकडे लापशी कशी बनवतात मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आमच्याकडे तर सणासुदीला हमखास लापशी तर बनवली जाते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर लाईक करा. सोबतच आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजेच आपल्याला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. चला मग मंडळी, आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला मग, बाय बाय.